मंडळी, माझ्या मागं जी पाहताय तिला अंबरवाणी माता असे म्हणतात. ही अंबरवाणी माता म्हणजे काय? तर ही अंबरवाणी माता डांगगड अंबरून 7 डांग म्हणतात. अव्वा त्याच्याकडे जी जाग आहे त्याला डांग म्हणतात. तर त्या डांगामध्ये जे कंसरा धनसरा म्हणून काही म्हणतात, काही डोंगऱ्या देव काढतात. तर ती डोंगऱ्या देवांची देवी कोणती? कारण की 15 दिवस लोक हातामध्ये पायामध्ये चप्पल राहत नाही, हातामध्ये झोळी घेतात किंवा कोणाच्या हातामध्ये पावरी असते, कोणाच्या हातामध्ये काय असतो. तर लोक वने तणे फिरतात, रानोराणी फिरतात, 15 दिवस फिरतात. त्यानंतर कार्तिकची पौर्णिमा येते. त्या कार्तिकच्या पौर्णिमेला तर ते पूजन करतात, गड पूजन म्हणतात. तर गड पूजन करतात. पण गड पूजन करत असताना कोणत्या देवीचे गड पूजन करतात हे अद्याप कोणाला माहिती नव्हतं आणि माहित पण नाहीये. फक्त एवढं एक म्हणता की डोंगऱ्या देवचा सण असतो. पण डोंगऱ्या देव कोणत्या देवाचा, तर ते ओळख करून देण्यासाठी मी आज तुम्हाला हा ब्लॉग तयार केला. तर जी मागं पाहत आहे ती आमची देवी अंबरवाणी माता. तिचे नाव भरपूर काही आहेत. अंबरवाणी माता म्हणजे आमच्या परिवारामध्ये ती तर आजोबा पजोबा त्यांच्या काळापासून आमच्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये आली. म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये ज्या नावाने तिचं नाव आहे त्या नावाने आम्ही त्या देवीचं नाव संबोधतो. पण तुम्हाला जर सांगण्यासाठी म्हणजे तिचं नाव राजमाता, काही कंसरा म्हणता, काही धनसरा म्हणता, असे भरपूर काही तिचे नाव आहे. त्यासाठी की ती देवी कशी काय ही ओळख करून देण्यासाठी आणि ती देवी दिसते कशी, डोंगऱ्या देवांची देवी दिसते कशी, त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ तयार केलाय. आणि कोणी समजायला नको की डोंगऱ्या देव निघता कसं, काय होतं, कशामुळे होतं, त्याच्यासाठी हा व्हिडिओ माझा अपलोड मी करते. तर ती देवी 2 सिंहासन असतात तिचे. खाली सिंहासनावर बसलेली असते ही देवी. तिच्या बाजूला 2 वाघ असतात, हातामध्ये त्रिशूळ असतो, एक हात आशीर्वाद देणारा असतो. असा जो असतो काय म्हणते, नाही दुर्गाचा अवतार आहे बा. होय, दुर्गाचा अवतार आहे. कारण की जेवढेही तुम्ही डोंगऱ्या देव काढत असता त्यांना जे देवी पूजन करतो आपण म्हणजे भवानी मातेचं आपण पूजन करतो. आणि हीच भवानी माता म्हणजे डोंगऱ्या देवांची देवी म्हणजे राजमाता. आणि हिचा परिचय देण्यासाठी मी हा ब्लॉग तयार केला. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.